गोव्यामध्ये दररोज अपघाती मृत्यूंचं सत्र सुरू आहे। यामध्ये वाहन घेऊन येणारे पर्यटक भर घालतायत। आता तर कोल्हापूरच्या पर्यटकानं चक्क पर्यटकांची सुरक्षा करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचाच बळी घेतल्यामुळे खळबळ माजली। साजिद शेख असं या पर्यटकाचं नाव असून कळंगूट पोलिसांनी सापळा रचून त्याला कोल्हापुरातून अटक केली आहे। कोल्हापूरचा साजिद शेख हा आपल्या कारनं 3 मित्रांसोबत गोव्यात मौज मजा करण्यासाठी आला होता। 14 जून रोजी रात्री त्याच्या कारनं चक्क पर्यटक पोलीस विभागाच्या कॉन्स्टेबलला धडक दिली। केतन गावडे असं या 29 वर्षांच्या कॉन्स्टेबलचं नाव आहे। केतन गावडे नेहमीप्रमाणे आपली ड्युटी संपल्यावर ॲक्टिवा दुचाकीनं घरी म्हणजे कुंभारजुवे इथं निघाले होते। बागा इथं सावतावाड्याजवळ त्यांच्या दुचाकीला साजिद शेखच्या कारनं जबर धडक दिली। धडक इतकी जबर होती, दुचाकी उसळून बाजूच्या पदपथावर फरफटत गेली। या धडकेत केतन गावडे गंभीर जखमी झाले होते। त्यांना तातडीनं गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। इकडं अपघातानंतर कार तिथंच टाकून साजिद यानं पळ काढला होता। अपघाताची माहिती मिळताच कळंगूट पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। तेव्हा कारमध्ये 3 पर्यटक दारूच्या नशेत झिंगल्याचं आढळून आलं होतं। त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली। नंतर माफीचे साक्षीदार बनवून मुख्य संशयित साजिद याचा सापळा रचून माग काढला। CCTV फुटेज आणि साक्षीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोल्हापुरात जाऊन पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। आता पुढील तपास कळंगूट पोलीस करत आहेत। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।